काय बोलू हे काय आहो उपासाचं थालीपीठ. वाटीवर साबुदाणा गरम करायचा, साबुदाण्याच्या दुपटीन वरीचा तांदूळ. वरीचा तांदूळ खाईत नसाल तर राजगिऱ्याचं पीठ घालू शकता. काकडी आणि उकडलेला बटाटा किसून घ्यायचा. जिरं वाईस गरम करून घ्यायचं, म्हणजे फ्लेवर चांगला येतो. आणि लागल तितकी मिरची घालून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. जर जिरं खाईत नसाल तर फक्त मिरची बारीक चिरून घ्यायची. चवीपुरतं मीठ घालायचं आणि सगळं साहित्य असं एकत्र मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला पाणी घालायचं नाही, कारण काकडीला स्वतःच पाणी सुटतं. पाणी शिंपडून पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि मग त्यात शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि सगळ्या साहित्याचा असा गोळा करून तो झाकून ठेवायचा. जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं झाल्यावर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. वाईस तुपाचा टाक घालायचा आणि गोळा चांगला असा थापून घ्यायचा. हे थालीपीठ एका बाजून चांगलं शेकलं की दुसऱ्या बाजून असं तूप घालून घ्यायचं आणि दोन्ही बाजून चांगलं कुरकुरीत शेकून घ्यायचं. बटाटा आणि साबुदाण्यामुळे हे थालीपीठ मऊ, वरीच्या तांदळामुळे कुरकुरीत आणि काकडी मुलं तर खमंग लागतात. बाय आता बघत बसाल, कराय घ्या.